आजच्या मुशायऱ्याचे अध्यक्ष श्री किशोरजी बळी यांना मी आमंत्रित करतो आहे. त्यांच्या गझलीसंबंधी मार्गदर्शनपर 2 शब्दासाठी आणि त्यांच्या गझलीसाठी काळजाचा सखा जर तुला पाहिजे, जीव ओवाळून टाकला पाहिजे, वाटते जर तुला विश्व जिंकायचे, वाटते जर तुला विश्व जिंकायचे, तर मने जिंकण्याची कला पाहिजे, मने जिंकण्याची कला पाहिजे. आजची माननीय अध्यक्ष किशोरजी बळी मी यांना आमंत्रित करतोय. किशोरजी. ह्या एवढ्या सुंदर संमेलनामध्ये इतक्या सगळ्या दिग्गज मान्यवर मंडळींसमोर सादर होण्याची संधी आणि ह्या मुशायऱ्याचं अध्यक्षपद आपण मला दिलं, मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व गझलकारांचं, ह्या मुशायऱ्यात सहभागी असलेल्या सर्व गझलकारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मार्गदर्शन वगैरे करण्या इतका मी मोठा नाही आणि फार मोठी मंडळी समोर बसलेली आहेत, त्यांच्यासमोर आपल्या 4-2 ओळी सादर कराव्यात हाही एक मोठा सन्मान आहे असे मला वाटते. एक माझी गझल जी प्रार्थना म्हणून अनेक शाळांमध्ये आता म्हटली जात आहे, तर त्या काही ओळी सादर करून सुरुवात करतो की अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे, जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे, जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे, सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे, कचरा वेचत फिरणाऱ्यांच्या पाठीवरती दप्तर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे, जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या, पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या, आकांक्षेच्या पंखांसाठी एक मोकळे अंबर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे, जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. अवघ्या प्राणी मात्रांवरती बरसत राहो प्रेम तुझे, अवघ्या प्राणी मात्रांवरती बरसत राहो प्रेम तुझे. चिहूताईला दाणे दे आणि मुंगीलाही साखर दे, जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. कानी येता व्याकुळ हाका धावत जावे पायांनी, कानी येता व्याकुळ हाका धावत जावे पायांनी. रक्ताच्या थेंबा थेंबातून माणुसकीचा पाझर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे, जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. एक मला माझी बरी वाटत असलेली एक रचना सादर करतो, गझल. ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही, ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही. देखणी इमारत आहे किलबिलते अंगण नाही. ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही, देखणी इमारत आहे किलबिलते अंगण नाही. मी कशास उधळू येथे स्वप्नांचा व्यर्थ फुलोरा, मी कशास उधळू येथे स्वप्नांचा व्यर्थ फुलोरा. ही गझल दोस्त हो माझी, मोदींचे भाषण नाही. ती लगबग भल्या पहाटे, मी कशास उधळू येथे स्वप्नांचा व्यर्थ फुलोरा. ही गझल दोस्त हो माझी, मोदींचे भाषण नाही. ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही, ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही. देखणी इमारत आहे किलबिलते अंगण नाही. आणि शेर असा आहे की भरल्या पोटांना येथे आग्रही विनंती आहे, भरल्या पोटांना येथे आग्रही विनंती आहे. जे खरेखुरे उपवासी त्यांनाच निमंत्रण नाही, जे खरेखुरे उपवासी त्यांनाच निमंत्रण नाही. ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही. तंत्रज्ञानात हरवली अक्षरे तुझ्या रक्ताची,
तंत्रज्ञानात हरवली अक्षरे तुझ्या रक्ताची, चिठ्ठीस प्रयोजन नाही, पत्राचे कारण नाही. चिठ्ठीस प्रयोजन नाही, पत्राचे कारण नाही. ती लगबग भल्या पहाटे, ते सडा सारवण नाही. हे ऋतू कोणते आले, ही कशी माणसे झाली. हे ऋतू कोणते आले, ही कशी माणसे झाली. काळजात वसंत नाही, पापण्यात श्रावण नाही. काळजात वसंत नाही, पापण्यात श्रावण नाही. ती लगबग भल्या पहाटे, ते सडा सारवण नाही. अमुचे काटेरी जगणे थोडेसे फुलून यावे, थोडेसे फुलून यावे. अमुचे काटेरी जगणे थोडेसे फुलून यावे. माझे तुमच्या बागेशी कुठलेही भांडण नाही. माझे तुमच्या बागेशी कुठलेही भांडण नाही. अमुचे काटेरी जगणे थोडेसे फुलून यावे. माझे तुमच्या बागेशी कुठलेही भांडण नाही. ती लगबग भल्या पहाटे, ते सडा सारवण नाही. इवल्या पिल्लांच्या पाठी स्वप्नांचे मनभर ओझे. हुंदडे नदीच्या काठी, ते धुंद बालपण नाही. ती लगबग भल्या पहाटे, ते सडा सारवण नाही. आणि शेवटचा शेर आहे की नाहीस इथे तू आता, जगण्याचा उत्सव नाही. नाही या शब्दाचं एक रिपिटेशन यामध्ये आहे पहा, की नाहीस इथे तू आता, नाहीस इथे तू आता, जगण्याचा उत्सव नाही. जगण्याचा उत्सव नाही. पण असे कधीही नाही की तुझी आठवण नाही. पण असे कधीही नाही की तुझी आठवण नाही. ती लगबग भल्या पहाटे, ते सडा सारवण नाही. देखणी इमारत आहे, किलबिलते अंगण नाही. धन्यवाद.